मम्मा मला काहीच दिसत नाही. मम्मा मला खरंच काय नाही दिसत आहे. मम्मा काय होतंय? आम्ही तुझ्या जवळच होता आणि कोण म्हणतं तुला दिसत नाही? तूच जर असं मानायला लागलास तर तुला कधीच दिसणार नाही. हा, आणि माणसाला काय फक्त डोळ्याने दिसतं का? आम्ही नाही मानत असं, आणि यापुढे तूही मानायचं नाहीस. या सगळ्याचा दोष मम्माला का दिलास तू दिग्विजय? रागाच्या भरात मी बरंच काय बोललो मम्माला. नाही ते चुकीचंच होतो. मी चुकलोय. अरुंधतीचं काय चुकलंय? अरुंधती, आता हा काय नवीन खेळ सुरू केलायस तू? हं? ते रिपोर्ट्स घेऊन काय मिळवणार आहेस तू? दिग्विजयच्या मनात आमच्यापेक्षा वरचं स्थान मिळवण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे ना तुझा, तो कधीच सफल होऊ देणार नाही. त्यांच्या मनात माझं काय स्थान आहे हे तुम्हाला कळलंच असेल आई. मम्मा मम्मा मी चुकलो, मला माफ करा. आय एम सॉरी मम्मा. माझ्या अहंकाराला ठेच लागली असेल, त्यामुळे मी कदाचित रागावलो असेल. आम्ही म्हटलं होतं ना, दिग्विजयचा राग शांत झाला की सगळं व्यवस्थित होईल. अजून सगळं नीट होईल जेव्हा दिग्विजयच्या डोळ्यांवर उपचार होतील. तुम्ही मला रिपोर्ट्स देत होता आई दिग्विजयचे. अरुंधती, अगं रिपोर्ट्स घेऊन काय मिळणार आहे तुला? मम्मा अरुंधतीला ते रिपोर्ट्स देऊन टाका ना. दिग्विजय, म्हणजे तुलाही असंच वाटतंय की आमच्याकडून तुझ्या उपचारांमध्ये कुठे कमतरता राहिली? नाही मम्मा. नाही तर तू आमच्याकडे रिपोर्ट्स मागितलेच नसते. दिग्विजय, रिपोर्ट्स हवेत ना? आम्ही देतो तुला रिपोर्ट. मामा 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 प्लीज शांत हो. वहिनी, काय चालवलंय तू? तुझ्या अशा वागण्याने एकच अर्थ निघतोय की तुला आमच्या मामावर अजिबात विश्वास नाहीये. तिने खूप केलं आमच्यासाठी, आणि मी जितकं केलं नसेल ना त्याच्या कितीतरी पटीने जास्त तिने आमच्या दादासाठी केलंय. अमर भाऊजी, मी फक्त अरू, आतापर्यंत हे मी तुझ्या समाधानासाठी करत होतो. तुझा हेतूही खूप चांगला होता, पण ममाचाही तितकंच प्रेम आहे ग माझ्यावर, आणि तितकाच विश्वासही आहे माझा तिच्यावर. ममा, येतो मी. डोळ्यांचे सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर सुनील सहस्त्रबुद्धे भारतात परत. आपल्या मुंबई स्थित नैना चॅरिटेबल ट्रस्टद्वारे डॉक्टर सहस्त्रबुद्धे आता काम सांभाळणार आहेत. डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांची डोळ्यांचे खूप मोठे सर्जन म्हणून ख्याती आहे. बरीच वर्ष अमेरिकेत काढल्यानंतर भारतात परत आलोय असं डॉक्टर सहस्त्रबुद्धे म्हणणं आहे. तू किती प्रयत्न केलास अरुंधती, तरी तुझ्या हाताला यश नाही, कारण ते आमच्या हातात आहे. काही काम होतं का? मला दिग्विजयचे रिपोर्ट्स हवे होते. अरुंधती, तुला किती वेळा सांगितलं आम्ही, तरी सुद्धा तू पुन्हा पुन्हा तोच विषयच घालतेस. एकतर आज आमची तब्येत बरी नाही आणि आम्ही हे सगळं करून थकलोय. अगं, तुला यातून काय नवीन मिळणार आहे? आणि कसं असतं ना अरुंधती, सत्य परिस्थिती स्वीकारलेली बरी असते. अगं, काही प्रश्नांना उत्तरं नसतात. आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही. निदान मी तरी प्रयत्न करणं सोडणार नाही. कुठल्या ना कुठल्या रूपाने उत्तर आपल्या समोर येतात.